विदर्भात दर 5 तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विदर्भ जन आंदोलन समितीने केला आहे। ही सेवाभावी संघटना विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांचा अभ्यास करते। सप्टेंबर 2005 ते सप्टेंबर 2006 या वर्षभरात तब्बल 828 शेतकऱ्यांनी विदर्भात आत्महत्या केल्या असून गेल्या 15 दिवसात 72 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समितीने नागपूर येथे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। एक दुसरी प्रकार घडला, मुली नाही मिळाली त्या दामुसेठीला, नको म्हणे त्या प्रपंचाला। शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात। पिण्याच्या पाण्याकरता मैलोन मैल वणवण करावी लागते। प्राथमिक शिक्षणाची स्थिती बिघडलेली असते। कष्ट करूनही 2 वेळचं अन्न मिळत नाही असं हे जग। या जगातील लोकांना स्वतःच्या जमिनीवरून हुसकावून लावलं जातं। बेघर झालेले हे लोक मग शहराची वाट धरतात, पण इथेही त्यांचा जगायचा हक्क नाकारला जातो। जगण्याचा संपूर्ण हक्क असलेलं असं दुसरंही एक जग आहे। या जगातल्या लोकांची संख्या मूढभरच आहे। विनाशाशिवाय विकास नाही हा मंत्र या मूढभर जगाचा आहे। संपत्तीच्या बळावर बहुसंख्यांना मुळापासून उखडून टाकण्याचे यांचे डाव सतत सुरू असतात। यातूनच जन्माला येतोय एक नवा डाव, स्पेशल इकॉनॉमिक झोन SEZ। विकास आणि समृद्धी या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मात्र त्यांचा लाभ हा किती जणांपर्यंत पोहोचतो? मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहत असल्यामुळे मला माहिती आहे की प्राधिकरणासाठी जमिनी अक्वायर केल्या गेल्या, इंडस्ट्रीसाठी जमिनी अक्वायर केल्या गेल्या, आणि त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांना जे पैसे मिळाले ते पैसे अशा पद्धतीने खर्च केले गेले, त्या कामगारांची मुलं आज बेकार होऊन रस्त्यावर फिरत आहेत, आणि त्याच शेतकऱ्यांच्या महिला भगिनी आज त्या कारखान्यांमध्ये किंवा त्या कारखान्यामध्ये काम करणारी जी मोठी मंडळी आहेत, भांडवलदार मंडळी आहेत किंवा साहेब मंडळी आहेत, त्या साहेबांच्या बंगल्यावर भांडी घासण्याचं काम करतात। इतकी दुर्दैवी परिस्थिती या जमीन संपादनामुळे या सरकारने इथल्या सामान्य माणसांच्यावर आणून ठेवली आहे। आम्ही पब्लिक युटिलिटीचा अर्थ हा मानव आणि त्याचा विकास हेच एक मापदंड धरून आम्ही हा करू शकतो। व्यापाऱ्यांचा आणि उद्योगपतींचा नफा किती होतो याच्यावर पब्लिक युटिलिटी किंवा देशाचा विकास अवलंबून राहत नाही। विकास साधायचा असेल तर बळजबरी करावीच लागते असं सध्या मानलं जात आहे। पुणे जिल्ह्यातील माण गावात असंच घडलं। राजीव गांधी इन्फोटेक पार्कसाठी आमच्या गावाने 3000 एकर जमीन दिली। देशहिताचा विचार करून आम्ही सगळी प्रॉपर्टी दिली। आता सरकार आमची जी बागायत जमीन आहे त्याच्या मागे लागले। आमच्या इथे सरकारने पहिलं कॅनॉलचं काम केलेलं आहे। कॅनॉलचं काम केलं, जे क्षेत्र बागायत होणार आहे, संभाव्य बागायत प्रॉपर्टी आहेत आमच्या, ते सरकार घ्यायचा प्रयत्न करत आहे। सरकारला हे कळलं नाही की ऊस मुळासकट खायचा प्रयत्न केला की तोंडात माती जाते। त्यांनी आमच्यावर आमची भात शेती हे हिसकून घेत होते, म्हणून आम्ही आज ह्यांना लढाई करून आम्ही ह्यांना इथून हकलून पाठवून दिलेलं आहे। सुपीक काळी जमीन विकासाच्या नावाखाली हिसकावून घेता येते या सूत्रावरच SEZ आधारलेले आहे। 2000 साली हे धोरण भारत सरकारने पहिल्यांदा आणलं आणि गेल्या वर्षी जून 2005 मध्ये याचा कायदा करण्यात आलेला आहे। या कायद्याची मूळ संकल्पना आपण उचलली आहे शेजारच्या चीनकडून, आणि चीनमध्ये तिथली निर्यात क्षमता वाढवल्यामुळे रोजगार वाढला असा दावा केला जातोय। आणि ते उदाहरण पाहिल्याबरोबर आपल्या देशातल्या धनपिपासू मंडळींना जणू काही हाव सुटली आहे आणि त्यांनी या सरकारला मुठीत आवळून हा कायदा या देशात घडवून आणायचा एक डाव रचला। ज्या पद्धतीने आणि झपाट्याने हा कायदा आणण्यात आलेला आहे
तो बघताना त्यांचा कावेबाजपणा लक्षात येतो. SEZचा कायदा हा फायद्याचा आहे असा डंका सध्या सर्वत्र पिटला जात आहे. या कायद्यानुसार आता देशामध्ये 360 अशी स्पेशल इकॉनॉमिक झोन्स येऊ घातलेली आहेत. त्यासाठी प्रचंड हजारो हेक्टर जमीन घेण्यात आलेली आहे येत आहे. 1000 हेक्टर कमीत कमी जमीन एका झोनसाठी घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांना त्याची कंत्राटं देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात 41 असे झोन येऊ घातले. त्यातला सर्वात मोठा झोन हा रायगडमध्ये 35,000 एकरमध्ये येतो आहे, ज्याचं कंत्राट रिलायन्सच्या अंबानी उद्योग समूहांकडे देण्यात आलेलं आहे आणि रिलायन्सने ही जमीन ताब्यात घेऊन त्यावर स्पेशल इकॉनॉमिक झोन सेटअप करायचं आहे. असे झोन ओरिसा, छत्तीसगड, झारखंड या राज्यात येत आहेत. तर जिथे नैसर्गिक संसाधनं आहेत, जमिनी आहेत, त्या जमिनी ताब्यात घेऊन झोन करण्यात येत आहेत. केंद्रानं आत्तापर्यंत 164 SEZना परवानगी दिलेली आहे. शेकडो प्रस्ताव त्यांच्याकडे आज पडून आहेत. SEZमधील प्रश्नांना विविध बाजू आहेत, त्या पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षात SEZचा जो संदर्भात जो कायदा झालेला आहे 2005चा, हा कायदा पाहिला तर राज्यामध्ये घटनेने जे नागरिकांना दिलेले सर्व अधिकार आहे, या सर्व अधिकारांचं उल्लंघन करणारा हा कायदा आहे. काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या भूमीचा एखादा तुकडा जरी कोणी मागितला तरी आपण त्याची राष्ट्रीय पातळीवरती चर्चा करतो आणि ती योग्यच आहे. परंतु या ठिकाणी भारतातल्या परदेशातल्या कंपनीला, व्यक्तीला, अक्षरशः कोणालाही विकासक या नावाखाली भारतातली प्रचंड भूमी आपण विशेष आर्थिक क्षेत्राच्या नावाखाली सुपूर्द करणार. त्यातल्या कंपन्यांना, व्यक्तींना कुठलेही कर लागू होणार नाहीत. हा भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाच्या पाठीत खुपसलेला सरळ सरळ खंजीर आहे. हा जो विशेष आर्थिक विभाग त्यांनी केलेला आहे हा खरा म्हणजे फार मोठा फ्रॉड आहे. कारण की निर्यातीच्या नावाने हे जे सगळं केलं जातं आहे याच्यामधला चायनामधला अनुभव असा आहे की आयात आणि निर्यात याच्यामध्ये 5% जास्त फरक मिळत नाही. काही वेळेला तर निर्यात पेक्षा आयात जास्त आहे असा देखील अनुभव आहे. त्यामुळे निर्यातीसाठी हा झोन केला जातो आहे हे खरं नाही. दुसरं असं की सरकार इथे इंडस्ट्रीयल झोन न म्हणता इकॉनॉमिक झोन म्हणतं आहे, याच्यामध्येच लोकांची दिशाभूल करते. कारण की सर्वसामान्य माणसांना इकॉनॉमिक झोन म्हणजे उद्योगधंदे येणार असं वाटतं, प्रत्यक्षात नाही. याच्यात 80% किंवा 70% हे रिअल इस्टेटसाठी केलं जाणारं ही सर्व बांधकामं आहेत. हा याच्यामधला मुख्य मुद्दा आहे. तर स्पेशल इकॉनॉमिक झोन माझ्या मते असं आहे की स्पेशल इकॉनॉमिक झोन हा केवळ शेतकऱ्यांच्यावर परिणाम करत नाही, तर या समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकावर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. मग त्याच्यामध्ये कामगार आहेत, त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आहेत, त्याच्यामध्ये शेतमजूर आहेत, त्याच्यामध्ये कष्टकरी आहेत, इव्हन त्याच्यामध्ये लघुउद्योजकसुद्धा त्याच्यामध्ये भरले जाणार आहेत. या देशात राज्यकर्त्यांना जणू सोन्याचं धूर काढायची घाई झालेली आहे असं आत्ताचं वातावरण आहे. जागतिकीकरणाचं वारं जेव्हापासून वाहत आहे आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली जी लूट या देशात केली जाते त्यामध्ये भांडवलदारांना, उद्योगपतींना अधिकाधिक लूट करण्याचे खुले परवाने या देशाच्या सरकारनेच देऊन टाकले अशी बातची परिस्थिती आहे. आणि या जागतिकीकरणाच्या नावाखाली जी धोरणं आणली गेली, अनेक खेळ शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, कामगारांशी केले गेले, त्याचा परिपाक म्हणावा असं हे स्पेशल इकॉनॉमिक झोन नावाचं धोरण आपल्याकडे आणलेलं आहे. देशात जुने संस्थानं होती आणि त्या संस्थानाच्या हद्दीमध्ये त्यांचा स्वतःचाच कारभार जो चालत होता तसा कारभार चालण्याची शक्यता आहे. किंवा त्याहूनही दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये आली तेव्हा त्यांनी सुरुवातीला माल साठवण्यासाठी वखारी मागितल्या होत्या. त्या वखारी केल्या आणि त्या वखारीमध्ये मात्र नंतर त्या वखारीच्या एरियामध्ये देशाचा कायदा चालत नव्हता, तो त्यांचाच कायदा चालायचा. तसे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे जुन्या कंपनी सरकारच्या वखारी किंवा जुने संस्थानिक कारकिर्दी होण्याची शक्यता आहे. SEZ म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प हे जरी भारतीय पातळीवरती सरकारांनी घेतलेले प्रकल्प म्हणून दिसत असले तरी खरं तर तो एक जागतिक कारस्थानाचा भाग आहे. कारण आज एकूण जगाच्याच पातळीवरती भांडवल आणि बाजार यांचं जे एक वाढतं स्थान आणि सन्मान आहे आणि त्याच्याच आधारावरती मुठ्ठीभर भांडवलशहा
संपूर्ण देशातल्या, एकेका देशातल्या आणि संपूर्ण जगातल्या जमिनीवरच नव्हे तर समाजांवरती, त्यांच्या हातात असलेल्या जगण्याच्या सर्व साधनांवरती, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर, संस्कृतीवरती जे आक्रमण आणि अतिक्रमण करतायत आणि त्याच्यातून केवळ एकच गोष्ट साधतायत आणि तो म्हणजे अब्जावधी रुपयांचा, डॉलर्सचा, येन्सचा, मार्क्सचा अफाट आणि अवाढव्य असा लाभ आणि फायदा, त्याच्याच अंतर्गत या प्रकल्पांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे। SEZ का कॉन्सेप्ट को हम ज़मीन की लूट, एक बहुत ज़बरदस्त आर्थिक घोटाला और एक लॉलेसनेस का नया तरीका। SEZचा विविध बाजूंनी अर्थ समजावून घेताना महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे त्यातल्या सवलतींचा। सेजमध्ये प्रमुख आकर्षण भांडवलदारांच्या दृष्टीने आहे ते म्हणजे करांमध्ये मिळणाऱ्या भरमसाठ सवलतींचं। ज्या पद्धतीने सवलती देण्यात आलेल्या आहेत त्याकडे जर बघितलं तर राज्याचे, देशाचे, ग्रामपंचायतींचे कुठलेही कर लागू नाहीत अशी परिस्थिती आहे। जकात कर नाही, बांधकामासाठी लागणाऱ्या मातीसाठी, रेतीसाठी, दगडांसाठी रॉयल्टी त्यांना लागू असणार नाही, राज्य सरकारचे कुठलेही कर लागू नाहीत, विक्री कर नाही, कस्टम ड्युटी नाही, आयात निर्यातीसाठी खुला परवाना आहे, निर्यात केलेल्या नफ्यावर देखील त्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही, 10 वर्षाचा पूर्णपणे टॅक्स हॉलिडे असेल म्हणजे करांमध्ये संपूर्णपणे सुट्टी असेल, जमिनींचे जे काही व्यवहार होतील त्या व्यवहारांमध्ये त्यांना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन भरावं लागणार नाही, जिथे जिथे मनोरंजनाच्या जे काही कार्यक्रम उभे केले जातील तिथे मनोरंजनाचे कसलेही कर लागू नाहीत। देशामध्ये इन्कम टॅक्स आपल्याकडे सर्वांनाच भरावा लागतो पण या उद्योगपतींना इन्कम टॅक्स देखील भरावा लागणार नाही। या संपूर्ण क्षेत्रासाठी जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे, पाणी लागणार आहे, हे दोन्हीही तिथे करमुक्त असेल आणि या झोनसाठी सर्व कायद्यांचे निर्बंध, मग ते कामगार कायदे असोत, पर्यावरणीय निर्बंध असोत, ते निर्बंध देखील शिथिल करण्यात येतील अशी परिस्थिती आहे। आणि या सगळ्या करांमध्ये मिळणाऱ्या मोकाट सवलतींमुळे ते भांडवलदारांसाठी आकर्षण ठरतं आहे। पण या बदल्यात त्यांनी या देशाला काय द्यायचं आहे, या देशातल्या जनतेला काय द्यायचं आहे याबद्दल चकार शब्द त्यांनी काढलेला नाही।